नमस्कार. न्यूज मॉल 18 मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मी प्रियंका पाटील शेळके. नगरच्या नवदुर्गा यांच्याशी आपण बातचीत करत आहोत आणि माझ्यासोबत आज अशी एक दुर्गा आहे जी खऱ्या अर्थाने एक आगळं वेगळं काम करतेय, शेतकरी महिलांचं काम सोपं करतेय. माझ्यासोबत आहेत प्रियंका प्रशांत लोखंडे. प्रियंकाजी, खूप खूप स्वागत आहे आपलं आमच्या या कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा असेल की उत्तरेचे माजी खासदार सदाशिव लोखंडेजी यांच्या तुम्ही सुनबाई आहात, तरी देखील एक स्वतःचा व्यवसाय आणि स्वतःचा उद्योग असावा यासाठी तुम्ही महाकिसान संघाची स्थापना केली आणि त्याच्या संचालिका म्हणून कार्य बघताय. कशी सुरुवात झाली बरं आणि कसं डोक्यात आलं की आपण या संघाची सुरुवात करावी? सर्वप्रथम आमचे सासरे नाना, आम्ही ज्यांना नाना बोलतो, ते खासदार असल्यामुळे आम्हाला त्यात जास्त माहिती आहे की शेतकऱ्याचं कसं असतं, व्यवसाय वगैरे त्यांच्याशी काही संबंध वगैरे काही नसतो. मग शेतकऱ्याला जो त्रास होतो तो आम्ही सगळ्यात जवळून बघितलाय. त्यामुळे मला ती खंत होती की शेतकरी महिला किती राबते आणि त्याचा कसा सगळ्या कुटुंबाला कसा तो त्रास होतो. किती आता आपण ऐकलं ते आत्महत्याचं प्रकरण वगैरे सगळं. मग त्यात आपण कुठेतरी ती आत्महत्या तिथे जाऊन थांबवू शकत नाही, पण आपण आपल्या परीने थोडा तरी प्रयत्न करू शकतो. तर हेच मी माझ्या पतींना प्रशांत लोखंडेंना म्हटलं की आपण काय करू शकतो शेतकऱ्यांसाठी. आता आमचा जो भाग आहे तो कांदा उत्पादक आहे. कांदा खूप असतो इथे. तर कांदा जे महिला आहेत, जे शेतकरी आहेत, ते कांदा व्यापाऱ्याकडे देतात. तर तो व्यापारी तोच माल दुसरीकडे 4 पैसे जास्त हे करतो. तर मग आमच्या तेच मनात आलं की जो माल जातोय त्या भावाने त्या शेतकऱ्याला मिळत नाही, मग आपण कसा तो मिळवून द्यावा, ह्यासाठी आम्ही महाकिसान संघ ही कंपनी स्थापन केली. माझे पती ही कंपनी महाकिसान संघाचे ते अध्यक्ष आहेत. जी नोडल एजन्सी आहे अहिल्यानगर मध्ये पहिलीच अशी कंपनी आहे महाकिसान संघ, जी नोडल एजन्सी तर्फे दिलेली आहे. ती माझे पती बघतात, ते अध्यक्षपद सांभाळतात आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांचं काम जे आहे ते सगळ्यांना भेटीगाठी करणं वगैरे, त्यात त्यांना वेळ मिळत नाही. त्यामुळे मी यात भाग घेतला की मी त्यांची मदत करावी म्हणून. ही कंपनी 2022 पासून सक्रिय आहे. खर्डा इथे, कर्जत जामखेड साईडला आहे, तिथे सक्रिय आहे. त्याचे आउटलेट शिर्डी मतदारसंघात आपल्या इथे डोराळे कोराळे इथे आहे. त्याचप्रमाणे आम्ही उंबरगाव इथे राहतो, श्रीरामपूर तालुक्यात. तिथेच डाळ मिल सुद्धा आमच्या महाकिसान संघाच्या वतीने चालू केलेली आहे. हे सगळं जे काम आहे ते सर्वस्व महिला बघतात, म्हणजे महिला बचत गट वगैरे सर्व ते बघतात. आणि माझ्या पतींचं म्हणणं आहे की आता हे सगळं महिलांना दिलं, आपण बचत गटांना वगैरे दिले, तर महिलांशी महिलाच चांगलं बोलू शकते किंवा त्यांचे काळजी, त्यांचं जे दुःख आहे ते समजू शकते. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तू सगळं बघ, काही जर अडचण असली तर मी आहेच आहे तुझ्या पाठी. पण तुम्हाला स्वतःला कधी असं म्हणजे तुमचे मिस्टर म्हणतात की तू हे सगळं बघ, पण स्वतःला असं वाटतं की आपण सगळ्या ह्या गोष्टी हिरारीने कराव्यात, किंवा कसा अनुभव येतोय आता? कारण एक उद्योजिका म्हणून नावारूपाला येत आहेत, त्यामध्ये सगळं सक्रिय सहभाग घेत आहे. कसे येत आहेत यामध्ये? महिलांचं कसं मत आहे? महिलांचं आहे छान मत आहे. मला घरातून खूप सपोर्ट आहे, फुल सपोर्ट आहे. त्यामुळे माझ्या सासूबाई त्या पहिल्या एक स्त्री आहेत, त्यामुळे मी त्यांचं पहिले नाव घेईल की त्या खूप मला सपोर्ट करतात. मग माझे पती म्हणतात हा जे करायचंय ते तू कर. असं नाहीये की आता आपण माझ्यासाठी, मी एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रियांसाठी काहीतरी करते, ह्याचा मला खूप मोठा आनंद आहे की मी काहीतरी त्या महिलांसाठी करू शकते. आणि ही द्यायची जी आहे कल्पना, भाव, ती माझ्या पतीने मला दिली आहे की तू काहीतरी कर महिलांसाठी, की जेणेकरून त्यांना पुढे त्रास नको. हे महासंघ सुरू करण्यापूर्वी तुम्ही काय करत होता? प्रियंका लोखंडे काय करत होत्या? की प्रियंका लोखंडे म्हणजे माझं शिक्षण बी मेकॅनिकल आहे. मी त्याआधी म्हणजे महाकिसान संघाची संचालिका आधी मी हाऊसवाईफच होते. मलाही 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. तो आम्ही आता श्रीरामपूर इथे स्थायिक झालोय, त्यामुळे इथेच त्यांचं शिक्षण वगैरे चालू आहे. मुलं आता थोडी मोठी झाली आहेत, थोडे स्टेबल झालेत, त्यामुळे मी सुद्धा बाहेर पडू शकते, मिस्टरांची मदत करू शकते. त्यामुळे ते बोलले आता तू थोडी फ्री झाली आहेस तर तू थोडी सक्रिय हो, थोडी मदत कर मला सगळ्या कामात ते कंपनीचे. ही जी तुमची महासंघाच्या अंतर्गत कांद्यासाठी काम करतात,
कांदा रडवतो देखील, कांदा हरवतोही आणि कांदा जिंकवतोही, अशा कांद्याला घेऊन तुम्ही काम करतायत. नेमकं कसा प्रोजेक्ट आहे हा आणि शेतकरी ह्याच्याशी कसे निगडीत आहे? नेमकं काय प्रोडक्शन सुरू असतं याचं? कांदा म्हटलं की आपला कांदा येतो जो चांगला माल असतो, जे लोकल भाषेत ए ग्रेड आणि बी ग्रेड बोलतो आम्ही. तर जो चांगला माल येतो, तो जर कांद्याला भाव असेल तर व्यापारी शेतकरीकडून त्या भावाने माल उचलतो, चांगला ए ग्रेड माल. मग बी ग्रेड असेल तर त्या कमी किमतीत उचलतो. पण जर सी ग्रेड म्हणजे आपण ज्याला खात चोपडा म्हणतो, तो व्यापारी उचलत नाही. तो खात चोपडा उकिड्यावर फेकला जातो. मला त्याची खूप खंत आहे की कांदा आपण रोज रोज दैनंदिन जीवनात वापरतोच. मी स्वतः खूप कांदा वापरते. तर त्याने मला माहित आहे की आपण किती कांदा वापरतोय, त्या शेतकऱ्याला पिकवायला किती वेळ लागला असेल, आणि तो कांदा तो शेतकरी फेकून देतो भाव नसल्यामुळे. तर आमची कंपनी तोच कांदा घेते, खात चोपडा. कारण चांगला कांदा कोणी विकत घेईल, खात कोणी घेत नाही. आम्ही तो कांदा विकत घेतो. त्या कांद्यात आम्ही प्रोसेसिंग करतो आणि आम्ही ऑनियन फ्लेक्स ही जे कांदा आपण कटिंग मशीनने हे करतो, ती ऑनियन फ्लेक्स आम्ही सुकून त्याची प्रक्रिया करून आम्ही ती विकतो बाहेर परदेशात. हा जो कांदा आहे तो ऑनियन फ्लेक्स आहे. अच्छा, हा जो बॉक्स ऑनियन फ्लेक्स, आणि हा इझी ऑनियन हा ट्रेडमार्क आहे. तुम्ही हा जो ऑनियन ट्रेडमार्क आहे इझी ऑनियनचा, त्यावर तुम्ही चेक करू शकता. हा ऑनियन फ्लेक्स खूप जातो. आता शेतकरी महिलांना इझी ऑनियन फ्लेक्स हे काही माहित नाही. आता आम्ही मोठी कंपनी असल्यामुळे आम्ही सगळा खाद चोपडा तो सगळ्या महाराष्ट्रातून विकत घेतो. त्यांना 2-4 रुपये जास्त देऊन तो विकत घेतो, जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल. ओके. आणि त्याच्यानंतर आता हे आहे खरड्याला. आपल्या मतदारसंघात आपल्या महिलांसाठी काय करू शकतो, हा मी पतींना प्रश्न विचारला. तर ते बोलले की आपण आपल्या मतदारसंघात सोलार ड्रायर युनिट देऊ. जसं आमचं महाकिसान संघाचं साई हेमानंद म्हणून कंपनी आहे, हेमानंद डिहायड्रेशन म्हणून, ती जे काम करते ते आम्ही प्रत्येक गावात प्रत्येक महिलांच्या बचत गटांना आम्ही ते देऊ शकतो. तर सोलार ड्रायर युनिट म्हटलं तर आपलं काय असतं, कांदा कापायचा आणि महिला काय करतात, कांदा कापून उन्हात सुकवतात. तो उन्हात सुकला जात नाही. उन्हाळा असला तर सुकेल, पण इतर वेळेस हिवाळा पावसाळा असेल तर तो सुकला जात नाही. पण सोलार ड्रायर युनिट दिलं सोलार ड्रायरचं, तर त्याने ते सुकला जातो. 80% सगळ्यात जास्त कांद्यात मॉइश्चर असतं. 80% मॉइश्चर तो सोलार ड्रायर काढतो, आणि जे उरलेलं 20% आहे ते आमची कंपनी ते माल घेऊन तो हे करते. आता ही जी आहे सोलार ड्रायर युनिटचं, त्याच्यावर ती आम्ही महाकिसान संघाच्या ह्याने ती युनिट महिलांना देतो, बचत गटांच्या महिलांना. तर त्याच्यावर जसं तुम्हाला माहिती आहे, बचत गटांचं CMFE वगैरे आहे, त्याच्यावर 35% सबसिडी असते, 65% हमी असते. तर आम्ही 35% सबसिडी देऊन त्यांच्या नावावरती देतो युनिट, आणि 65% जसं ते हफ्ते फेडतात तसंच फेडायचं महिलांनी ह्याने. आणि सगळ्यात मोठा मुद्दा असतो की मार्केटिंगचा, की कोण घेईल. म्हणजे महिला बचत गट काय करतं, घेतो, आम्ही करतो, पण सगळ्यांना भीती असते की विकत कोण घेईल, प्रत्येक महिलेचा तो प्रश्न. तर तोच विकत आम्ही तो कांदा देऊ, ते करतील, तो माल आम्ही विकत घेणार, ह्याची हमी आम्ही देतो त्यांना. आणि 65% जे रिपेमेंट आहे, जर त्यांच्याकडून जमलं नाही, त्याची सुद्धा हमी आम्ही देतो. जे विकण्याचं आणि त्या कर्जाचं संपूर्ण हमी घेतली जाते. रिस्पॉन्स त्यामुळे चांगला मिळत असेल, अनेक महिला जोडल्या जात असतील या सगळ्यांमध्ये. याचे जे जाळं आहे तुमच्या या महासंघाचं, कुठे कुठे आहे, युनिट कुठे कुठे आहे? खरड्याला एक मोठा प्लांट आहे, मेन प्लांट, आणि डोरारे कोळारे आहे शिर्डीला, तिथे आमचा कोल्ड स्टोरेज आहे. हा जो कांदा आहे जो शेतकऱ्यांकडून आपण घेतो, प्रोसेसिंग करून आम्ही तिथे कोल्ड स्टोरेजला ठेवतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त, कांद्या व्यतिरिक्त आम्ही डाळ मिल सुद्धा चालू केली आहे महिलांसाठी, बचत गटांसाठी. म्हणजे एक महिला अनेक महिलांच्या कशी कामी येऊ शकते आणि महिला बचत गटांना कसं सहकार्य करू शकते, असं प्रियंकाताईंनी सांगितलेलं आहे. प्रियंकाताई, सध्या अवतीभोवती अनेक गोष्टी घडतायत. महिलांना या नवदुर्गाच्या नवरात्रीच्या निमित्तानं काय शुभेच्छा द्याल, आणि तुम्हाला काय वाटतं की महिलांनी उद्योजिका होण्यासाठी काय केलं पाहिजे? मुळात घरातून बाहेर पडा,
घरच्यांच्या सपोर्टने, की जी महिला घरातून बाहेर पडेल ती महिला उद्योजिका होईल, हे मी सांगू शकते. मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते. ताई, नवरात्रीच्या निमित्तानं नवदुर्गांचा जागर केला जातो, आदिशक्तीचा जागर केला जातो. महिला सुरक्षिततेच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय संदेश द्याल? मी इतकंच सांगू इच्छिते की सरकारने आता महिला सुरक्षते बाबतीत खूप ठाम निर्णय घेतलेला आहे, निश्चय केलेला आहे. मी त्यांना हेच सांगेल की आपण स्वतः सुरक्षण म्हणजे सेल्फ डिफेन्स करावं. जे कोणी हानी वगैरे पोचवत असेल आपण त्याला 2 हात करावे. नवदुर्गा ह्यासाठीच आहे. मौन व्रत ठेवते हे माहितीये, पण दुर्गेचं रूप जेव्हा काढायचं असेल तर एकीने ते अवश्य काढावं. नक्कीच अत्यंत दिलखुलास अशा त्यांनी आपल्याशी गप्पा मारल्यात आणि खऱ्या अर्थानं महाकिसान संघाचं जे कांद्यावरती मोठा प्रोजेक्ट आहे त्याचं सगळं काही कार्यभार पाहणाऱ्या प्रियंका प्रशांत लोखंडे आपल्या सोबत होत्या. प्रियंका ताई, खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि थँक्यू सो मच.